देश गुलाम का झाला? त्याचं उत्तर विवेकानंद देतात. विवेकानंदांचं एक पुस्तक आहे, विवेकानंद ग्रंथावली, पृष्ठ क्रमांक 150 मध्ये विवेकानंद असं म्हणतात की मी काय बघतोय? विवेकानंद म्हणतात की मलबार मध्ये बघतोय की एखादा अस्पृश्य जर रस्त्याने जात असेल तर त्याच्या श्वासाने सुद्धा तिथली हवा बाटते आहे. आणि तोच अस्पृश्य जर संध्याकाळी दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करत असेल तर त्याला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळते. आणि पुढे विवेकानंद असं म्हणतात की या देशाचं सगळ्यात जास्त नुकसान अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेने केलेलं आहे. हे मी म्हणत नाहीये, हे विवेकानंद म्हणतायत. आणि मग बाबासाहेब काय म्हणतायत? हा देश जातीमध्ये विभागलेला देश आहे, हा धर्म व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये विभागलेला देश आहे. आणि मग या देशाला एक संघ बनवायचा असेल तर या देशामधलं बाबासाहेब शब्द वापरले, कास्ट आर अँटी नॅशनल. जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. बाबासाहेब सांगतात काय राष्ट्रविरोधी आहेत? जाती. हे विवेकानंद सुद्धा म्हणतात जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत, त्यामुळे त्या मोडून काढल्या पाहिजे. आणि ह्या जर जाती व्यवस्था मोडून काढायची असेल तर त्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे. आलं कुठून? आपण म्हणतो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या देशाच्या राज्यघटनेचा पाया आहे. आलं कुठून? ते काय बाहेरून आणलं काय? फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्य कसली फ्रेंच राज्यक्रांती? जे ह्या देशाच्या राज्यघटनेची जी मूलभूत तत्व आहे हे घेण्यासाठी बाबासाहेबांना जगात जावं, हिंडावं लागलेलं नाही. ते इथंच होतं आणि ते बुद्धांच्या विचारांमध्ये होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. त्या बुद्धांच्या विचारातून फुल्यांनी घेतलं, कबीरांनी घेतलं आणि कबीर आणि फुल्यांकडून बाबासाहेबांनी घेतलं आणि ते नंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जर समजा आपल्याला वाटत असेल की राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी काय व्हावं लागेल? तर समतावादी व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? समतावादी व्हावं लागेल. आणि समता हे प्रत्येक पातळीवर झाली पाहिजे. ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात देयर आर 3 सेंटर्स ऑफ एक्सप्लॉयटेशन अँड डिस्क्रिमिनेशन. 3 सेंटर सांगितलेली आहेत आणि ती सगळी भेदभावाशी निगडीत आहेत. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव आहे, जातीवर आधारित भेदभाव आहे आणि आर्थिक भेदभाव आहे. गरीब व श्रीमंत दरी आहे. आणि हे भेदभाव मिटवणं म्हणजे काय आहे? तर ती समतेची वागणूक आहे. आणि ती समतेची वागणूक कोण देतं? तर तथागतांचा विचार देतं, बाबासाहेबांची राज्यघटना देते. इथे मोठ्या प्रमाणात महिला आहेत. मी तुम्हाला सांगतो जर ह्या देशामध्ये फुले, सावित्रीमाई, बाबासाहेब जर जन्माला आले नसते ना तर तुमची अवस्था इतकी बत्तर असती त्याचा कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही. लोक मार डिंग्या हाकतात, आपल्या मार ढोल पिटवतात. मी विचारत असतो की ज्या गोष्टीची तुम्ही ढोल पिटवता 2-2.5 वर्षाचा इतिहास या देशाचा काढून बघा. ह्या देशामध्ये माझ्या माता भगिनींना काय अवस्था आहे? सती प्रथेच्या नावाखाली जिवंत जाळलं. जिवंत 13 वर्षाच्या मुलीचं लग्न 50 वर्षाच्या माणसाशी लावायचं आणि मग तो मरण पावला की मग याला त्याच्या जिवंत चितेमध्ये जाळायचं. अशा अनेक घाणेरडे प्रकारे देशामध्ये झाले. हे काय जुन्या गोष्टी नाहीत. खूप लोकांना वाटलं इतिहासातल्या गोष्टी नाही. या देशातली शेवटची सती महिला 1983 मध्ये राजस्थानमध्ये गेलेली आहे. फार पुरातन काळातल्या गोष्टी नाही आहेत. आणि उपकार आहे बाबासाहेबांचे, उपकार आहे फुलेंचे, उपकार आहे शाहूंचे की आज ह्या देशामध्ये आमच्या माता भगिनींना जी सन्मानाची वागणूक मिळत आहेत हे सगळ्याच्या सगळं श्रेय महापुरुषांचं त्यांनी खस्ता खाल्लेलं आहे.